ईशा आता तुमच्याकडे येणार आहे. तुम्हाला तुमचा पहिला पुरस्कार आठवतो का, कुठला होता? मी दुसरीत असताना मला पहिलं बक्षीस आयुष्यात हे लिंबू चमचा स्पर्धेत मिळालं होतं. आणि माझ्यासाठी सगळे हसले होते कारण बाकी रनिंग मध्ये आणि काय लंगडीमध्ये वगैरे अशी मुलं पहिली आली होती. मला एकटीलाच लिंबू चमचामध्ये बक्षीस मिळालं होतं. पण हसायचा भाग बाजूला ठेवून खरंच घरच्यांनी मला असं झालेलं की काय फक्त लिंबू चमच्यातच बक्षीस मिळालं आपल्याला, बाकी कशातच नाही. लिंबू पण तर मिळालं म्हणायचं. हा तेच तर आई म्हणली की नाही हे पहिलं बक्षीस आहे, तर आयुष्यात अजून त्याच्यातच करिअर का नाही केलं? लिंबू चमच्यात आपल्याकडे ऑलिम्पिक्सला किंवा ह्याला काय कॉमनवेल्थला खेळत नाहीत ना लिंबू चमचा. मी मोठे स्वप्न बघते त्यामुळे. कळलं संकर्षण तिथल्या तिथं. आता आपण देवदत्त यांना विचारूयात की तुम्हाला तर खूप बक्षिसं मिळालेली असतील शरीर सौष्ठवसाठी, पण पहिलं बक्षीस आठवतं का कुठं? पहिलं बक्षीस शाळेत मिळालं होतं, पण मला एका बक्षिसाची अगदी आठवण येते. कॉलेजला होतो अलिबागला, JSM कॉलेजला, आणि सर्वात ज्युनियर असून सुद्धा मी त्या तिकडे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट याच्यामध्ये भाग घेतला होता. अलिबागहून मुंबईला जाऊन कॉम्पिटिशन करणं वगैरे हे फार तिकडे म्हणजे पचणारी गोष्ट नव्हती अशी. म्हणून जो आमच्या कॉलेजचा एंट्रन्स आहे त्याच्यासमोर एक नोटीस बोर्ड असायचा. त्या नोटीस बोर्डवर अगदी फार विचित्र असं चित्र काढलेलं माझं, आणि त्या तिकडे मिस्टर मुंबई युनिव्हर्सिटी, देवदत्त नागे असं बरंच काय काय विचित्र काय काय लिहिलं होतं. आणि तो बराच दिवस तसाच बोर्ड होता. पण नंतर आमचे जे इन्चार्ज होते अनिल पाटील सर, त्यांनी मला काही दिवसानंतर फोन केला की अरे तुला त्या कॉम्पिटिशनमध्ये सिल्वर मेडल मिळालेलं आहे, तुझं गोल्ड मेडल जस्ट हुकलेलं आहे. आणि त्याच बोर्डवर जिथे माझी विटंबना म्हणा किंवा असं काही झालं होतं, त्याच बोर्डवर मला कॉम्प्लिमेंट्सचा किंवा कॉंग्रॅच्युलेशनचा फार सुंदर असं मेसेज त्या तिकडे दिला. वा 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 वा. सुरभीला आता मला विचारायचं की तुमचं पहिलं बक्षीस किंवा पहिली शाबासकी आठवते का? फ्रेंडशिप डे होता, तिसरीत वगैरे असेल मी तेव्हा, आणि त्या काकूंना न दिसता तो बेल्ट चोरायचा आहे असं आम्ही मैत्रिणींनी ठरवलं होतं. म्हणजे दुकानदार आणि दुकानदार त्या काकू होत्या, आणि त्या तिकडे बघत असतील तेव्हा पटकन असे पिंक कलरचा एक असा जाड जो मला खूप आवडला होता तो असा पूर्ण मी ती रीळ त्यांना न सांगता बॅगमध्ये टाकून घरी चोरून आणली होती. बापरे. आणि खूप आनंदात आईला असं सांगितलं होतं की ये मी याचे पैसेच दिले नाही आहेत. आणि आईने पण मला तेव्हा आई काहीच बोलली नाही मला, आणि सकाळी उठून मी आईला अजूनही फ्रेंडशिप बेल्ट बांधते, तिने पण मला बांधला. आणि मी तिला बांधल्यानंतर मला जो तो बँड आवडला होता जो मी चोरून आणला होता पिंकवाला, तो आईने माझ्या दोन्ही हाताला असा गुंडाळत होती. आई आधी मला वाटलं की ही जस्ट बांधतीये, तर तिने पूर्ण हातभर तो गुंडाळला आणि मला म्हणाली की आता हे पैसे घे आणि याच हाताने त्या काकूंना पैसे द्यायचे याचे. आणि मी ते पैसे दिले, आणि तेव्हा त्यांनी मला त्याच्याऐवजी अजून 3 बँड्स गिफ्ट म्हणून दिल्या. आणि ते माझी पहिले बक्षीस होतं की तू प्रामाणिकपणे याचे पैसे आणून दिले, आणि यानंतर असं कधी करू नको म्हटलं. नाहीच कळणार ऑब्व्हियसली, पण ते छान बक्षीस. तुम्ही पैसे दिले की 3 गोष्टी मिळतात? नाही ना, आता लहानपण नाही राहिले मी, तुम्हाला बक्षीस मिळालं. तुम्हाला आता फुकट देत असतील. तर संकर्षण आज इथे आलेले आहेत म्हणल्यानंतर ते एखादी बेस्ट कविता तर झालीच पाहिजे, तर मारा एखादी. त्यांना मैत्रीतलीच रिक्वेस्ट डायरेक्ट. बरं, मग मला कविता मारायसाठी तिथे यावं लागेल कारण ती 2 मित्रांची कविता आहे. येऊ का? म्हणजे मला माझा मित्र असल्याचं बरं वाटतं. मग अभिजित ये ना, तू आपण 2 मित्र निलेश आणि मी एकत्र खूपदा येतो. अभिजित नाही आहोत, पण ते तुम्ही सध्या समोरून एक मुलगी जात असते छान. अभिजित सारखा मित्र माझ्यासारख्या मित्राला म्हणतो की कोण रे ही युवती मित्रा जाता मनातून जात नाही, कोण रे ही युवती मित्रा जाता मनातून जात नाही, तिला पाहिलं रे पाहिलं की मी माणसातला माणूस राहत नाही. जुळू दे लवकर प्रेम आमचं, पळू दे गाडी बुंगाट, होताच माझं ब्रेकअप तुझं जुळून देईन जंगाट. एवढ्यावरती मग माझ्यासारखा मित्र अभिजित सारख्या मित्राला म्हणतो की प्रेमाच्या तर गाड्या तुझ्या फारच बुंगाट पळतात, तुझ्यापेक्षा तिच्या भावना जास्ती मला कळतात. लग्न तिचं झालंय मित्रा, तिला नवरा दीरन जाऊ आहे, जिला खोपच्यात तुला भेटायचंय त्या पोरीचा मी भाऊ आहे. एवढ्यावर मग अभिजित सारखा मित्र मला परत म्हणतो
की थोड्या थोडक्यासाठी मित्रा नको मॅटर घडू. थोड्या थोडक्यासाठी मित्रा नको मॅटर घडू. खोपच्यात भेटतो तुला मी पण इथं नको बडू. आधीच ताप होता मला मी रात्रभर कणत होतो. आधीच ताप होता मला मी रात्रभर कणत होतो. आणि ती नाही रे तिच्या मी बाजूची पोरगी म्हणत होतो. अशी ही 2 मित्रांची गोष्ट आहे. तर म्हणून मी अभिजितला बोलवलं. थँक्यू सो मच. थँक्यू अभिजित. मार नाही खाणार आहे ना याच्यात. नाही आपली झाली एवढं कविता अभिजित आणि प्रदर्शनसाठी. तर शनया, आता तुम्हाला विचारायचंय, तुमचं पहिलं बक्षीस आठवतंय का, काय होतं? माझी इंटर कॉलेजिएट स्पर्धा होती एक, आणि माझी आई आणि माझे गुरु हे दोघंही जण आले होते. म्हणजे माझ्या तबला ज्यांनी मला शिकवला ते प्रदीप साठे, आणि ज्यांच्याकडे मी संगीत विशारद पूर्ण केलं त्या वसुधा आंबेकर. तर तेव्हा मी परफॉर्म करायला आले, आणि तेव्हा मी जीवलगा हे गाणं गाऊन आणि तबला वाजवून एकत्र ते परफॉर्म केलं होतं. तुम्हीच वाजवलेलं तबला पण? हो, तबला वाजवत ते गाणं परफॉर्म केलं होतं. तर त्यामुळे तेव्हा जे परफॉर्म केलं आणि परफॉर्म केल्यानंतर जे मला कौतुक दिसलं त्या तिघांच्याही डोळ्यात, ते माझं सर्वात पहिलं बक्षीस मी मानते. वा वा. मग आता गाण्याची तर झलक आपण ऐकूच शकतो. मग एवढा सुंदर आवाज आहे म्हणल्यानंतर काय बनता, बरोबर आहे का? हो हो. ढळतो तो अश्रू, सुटतो तो संग, दाटते ती माया, सारे तोच काळ, झाला नाही ठाव हे तर आभाळ, घन निळा डोहा, पोटी गोड माया, आभाळ माया, आभाळ माया. वा वा. क्या बा. अरे अरे ओ, एवढे इमोशनल झाले गाण्यामुळे भाई. कारण गाणं पण तसं आहे, सिरियल पण तशीच आहे ऍक्च्युली. काय झालं वहिनी, दायगोडे वहिनी, काय झालं लढायला? काय झालं? मला पण माझ्या नवऱ्याच्या बायकोची आठवण आली. नवऱ्याची आली इथपर्यंत ठीक आहे, नवऱ्याच्या बायकोची आठवण झाली म्हणजे कळलं नाही मला. माझ्या नवऱ्याची दुसरी आहे ना, हा, ती पण अशीच गाते. त्या पण इतक्या सुंदर गातात. हो. मग त्याच्यामुळे पडले असतील त्याच्या प्रेमात तुमचे मिस्टर. तुम्ही नाही गात? मी पण गाते. बरं, ऐकू ऐका ना. बॅकअप बॅकअप बॅकअप. का बसा. त्याच्यामुळे मग तिकडं प्रेमात पडतात.